माझं 47 वय आहे, माझे मिस्टर एक्सपायर झालेले आहे, मला 2 मुली आहेत. त्या नोकरीच्या याच्यावरच माझ्या मुलींचं पूर्ण भरण होतं. पण या लोकांनी आम्हाला म्हणजे मेडिकल करून आमचं म्हणजे हक्काची जी नोकरी आहे ती त्यांनी हिरावून घेतलेली आहे. सगळं आमचं याने आता आमचं एज निघून गेलेलं आहे. आम्ही आता कुठे आम्ही फॉर्म भरणार आहे आणि आम्ही कुठे काय करणार आहे. 2007 मध्ये भरती प्रक्रिया रेल्वेची या ठिकाणी पार पडली आणि त्याची पूर्णतः जी प्रक्रिया आहे ती 2012 मध्ये झाली. यापासून 2012 मध्ये जे 350 उमेदवार आहेत त्यांना अद्यापही या ठिकाणी रेल्वेच्या सेवेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाहीये. आपण जर बघू शकतो तर माझ्या मागे या ठिकाणी जीएसच्या या जळगावच्या जिल्हा जीएस मैदानावरती आपण बघतोय तर मोठ्या प्रमाणात बेमुदत आमरण उपोषण अख्ख्या महाराष्ट्रभरातील मध्य रेल्वेचे जे पात्र उमेदवार आहेत ज्यांची मेडिकल झालेली आहे असे उमेदवार या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. मी माझ्या मागे देखील बघू शकतोय. कॅमेरामॅनला विनंती करतोय की या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरातील जे उमेदवार आहे पात्र उमेदवार त्यांना कुठेतरी रेल्वेमध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी सेंट्रल रेल्वेमध्ये मुंबई नोटिफिकेशन अंतर्गत नोटिफिकेशन 1/2007 ग्रुपची चतुर्थ श्रेणीची जी भरती होती रेल्वेची ही जी भरती आहे ती महाराष्ट्रातील मेडिकल परीक्षा पात्र उमेदवार जे झालेले आहेत त्यांना अद्यापही या ठिकाणी शासन सेवेमध्ये रुजू करण्यात आलेले नाहीये. मध्य रेल्वेने त्यांना या ठिकाणी घेतलेले नाहीये. याचमुळे जीएसच्या या मैदानावरती बघतोय आपण की मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातील उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या आपल्या बॅगा भरून आलेले आहेत. काही जे महिला वर्ग आहे ते या ठिकाणी आलेले आहेत ते त्यांच्या परिवाराला घेऊन आलेले आहेत. नेमक्या या संदर्भात नेमक्या काय मागण्या आहेत आपण या ठिकाणी जे प्रमुख आहेत योगेश पाटील सर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. सर आज काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातील ज्यांनी पात्र ठरलेले उमेदवार आहेत ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तुमच्यासोबत काय प्रतिक्रिया असणार आहे, काय नेमक्या मागण्या आहे? आमच्या 2012 मध्ये मेडिकल झालेल्या होत्या आणि काही दिवसाअगोदर आम्ही 1 दिवसाचं धरणं आंदोलन केलं होतं मुंबईमध्ये आणि जनरल मॅनेजर यांना भेटून त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली. त्यांनी जनरल मॅनेजर सीपीओ आणि एपीओ यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आमच्याकडे 15,000 जागा खाली आहे, आम्ही तुम्हाला घेण्यासाठी पण तयार आहे, परंतु आम्हाला रेल्वे बोर्डाची परमिशन आणून द्या. आज रोजी 14-15 वर्षे झालेले या सर्व उमेदवारांचे मेडिकल झालेले आहे आणि बाकीच्या राज्यांमध्ये 2,007चे नोटिफिकेशनचे आजपर्यंत सर्व मुलांना नियुक्ती देण्यात आलेले आहे आमच्या नंतरचे सुद्धा आणि आम्हाला काय न्याय मिळत नाही. आम्ही आज असं प्रण केलेलं इथं आम्ही तर आमरण उपोषणाला बसलेलो आहे. आमचा जीव जरी गेला तरी आम्ही इथून हलणार नाहीये. आम्हाला नियुक्तीच पाहिजे. नियुक्तीपत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. इथं आमचा जीव जरी गेला तरी चालेल. तुम्ही काय काय फॉलोअप घेतलाय याच्यानंतर? आम्ही यासाठी आमचे मतदारसंघाचे माननीय श्री गिरीश भाऊ महाजन यांना आम्ही 2014 पासून फॉलोअप घेतोय. त्याच्यानंतर खासदार रक्षाताई खडसे, चंद्रकांत पाटील, गुलाबराव पाटील या सर्व माननीय नेत्यांना आम्ही भेटलो. त्यांना 2014 पासून आम्ही पाठपुरावा चालू आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारची गंभीर प्रक्रिया या मंत्री लोकांनी वरच्या पातळीवरती मीटिंग घेऊन या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तरी आमचा त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही या महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना न्याय दिलाच पाहिजे. जोपर्यंत आम्हाला नियुक्तीपत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये. दादा काय सांगाल, कुठून आलेले? मी वाशिम जिल्ह्यातून आलेलो आहे. आज 12-14 वर्ष झालेले आमच्या कुटुंबात माझं लग्न ठरलं होतं. जेव्हा लग्न ठरलं तेव्हा मी रेल्वेत लागणार आहे असं म्हणून सांगितलं होतं, पण आतापर्यंत नोकरी भेटली नाही म्हणून लग्न तुटून गेलं. किती वर्ष झाले आता तरी समजा 10-15 वर्ष होऊन आले. ते म्हणजे 15 वर्ष तर झालेच कम्प्लीट आतापर्यंत. आता लग्न दिलं मग आता कसं तरी करायचं म्हणून, पण लग्न तुटलं माझं पहिलं. चांगली मुलगी होती, सगळ्या गोष्टी होत्या, पण ह्या गोष्टीमुळे रेल्वेत लागणार आहे मेडिकल झालं असे ते पाहुणे म्हणत होते, तुम्ही का बरं नाही लागले? म्हटलं नाही झालं आतापर्यंत. मग त्या लग्न तुटलं. आमच्या काही मुलं आहेत त्याच्यातलं सुसाईड केलेलं आहे एका मुलांनी. आणि आम्ही आता इथं जोपर्यंत आमच्या हाती जोपर्यंत ऑर्डर भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आमचा जीव जरी गेला तरी चालेल, तर आम्ही इथून हटणार नाही. दादा प्रमुख काय मागणी आहे तुमची? दादा आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की आम्हाला आमचं मेडिकल झालेलं असल्यानं सुद्धा आम्हाला आतापर्यंत त्यांनी अपॉइंटमेंट दिलेली नाही आहे. याच्यासाठी मी कल्याणवरनं आलेलो आहे दादा. मी कल्याणवरनं आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, तसेच देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच सुनेत्रा ताईंना यांना सुद्धा आम्ही पूर्ण पत्रव्यवहार केलेला आहे. मी त्यांना आज स्वतः ओसी देऊन आलेलो आहे.
एकनाथ शिंदे साहेबांना पण ओशी दिलेली आहे, तरी पण आमच्या कोणत्याही मागण्यांची दखल घेतली जात नाही आहे. तरी आम्ही यासाठी इथं उपोषणाला बसलेले आहेत. तरी आमचा जीव सुद्धा गेला तरी आम्ही उपोषणावरनं उठणार नाही. आपण बघतोय तर या ठिकाणच्या उमेदवारांची एकच मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी नोकरी समाविष्ट होणार नाही तोपर्यंत आमचा जीव जरी गेला तरी आम्ही आता या ठिकाणी उठणार नाहीये. काही जे उमेदवार आहेत त्यांचं देखील लग्न या ठिकाणी भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती जुळलं, मात्र अद्यापही ते रेल्वे सेवेत समाविष्ट झाले नाही. त्याचमुळे या ठिकाणीचं लग्न देखील तुटलेलं आहे आणि काही उमेदवारांनी आत्महत्या देखील केल्या अशा प्रतिक्रिया या ठिकाणी या आंदोलकांनी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. मात्र काही उमेदवार जे आहेत त्या परिवारासोबत या ठिकाणी आलेले आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी उपोषण आले, कुठून आले? पुण्यावरून आलो तर आम्ही 14 वर्ष झाले, अजून काही न्याय मिळाला नाही आम्हाला. तर शेवटी आम्हाला आज हा निर्णय घ्यावाच लागला की आमच्या योगेश दादांनी जो निर्णय घेतला आम्ही त्यांना सहभागी करण्याकरिता इथे आलोत मुलाबाळा परिवारासोबत. बॅगा घेऊन आलेले बॅगाही आणल्यात. आता जाणार नाही घरी? नाही, जोपर्यंत ते म्हणत नाही आमचं कम्प्लीट तोपर्यंत आम्ही जाणार नाही कुठे. ताई, तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुमचं वय खूप आहे. माझं 47 वय आहे. माझे मिस्टर एक्सपायर्ड झालेले आहे. मला 2 मुली आहेत. त्या नोकरीच्या याच्यावरच माझ्या मुलींचं पूर्ण भरण होतं. पण या लोकांनी आम्हाला म्हणजे मेडिकल करून आमचं म्हणजे हक्काची जी नोकरी आहे ती त्यांनी हिरावून घेतलेली आहे. आता आमच्या मुलींचा आम्ही काय सांभाळ करायचा? सगळं आमचं आणि आता आमचं एज निघून गेलेलं आहे. आम्ही आता कुठे फॉर्म भरणार आहे आणि आम्ही कुठे काय करणार आहे? तर आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आम्हाला जॉइनिंग लेटर मिळालंच पाहिजे. तर निश्चितच आपण बघितलं तर या होत्या या आंदोलकाच्या प्रतिक्रिया की पतीची या ठिकाणी डेथ झाली. 2012 पासून आम्ही या न्यायासाठी लढतो आहे. माझं वय 47 वर्ष झालेलं आहे. असं एक बोलक्या प्रतिक्रिया आपण बघितल्या या आंदोलकांच्या. या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसले आहे. रेल्वेमध्ये त्यांची वाली मेडिकल होऊन संपूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली आहे 2012 या साली. मात्र अद्यापही त्यांना रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी रुजू केले नाहीये. नेमकं आता या बसलेल्या उपोषणांना संपूर्ण महाराष्ट्रभरातील नव्हे तर देशभरातील जे तरुण वर्ग आहे, जे भरती पात्र झालेले आहेत ते सर्व या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. संपूर्णतः जर विचार केला तर संपूर्ण परिवारासोबत बॅगांसहित या ठिकाणी या उपोषण स्थळी या ठिकाणी हे संपूर्ण कुटुंबीय येत आहे आणि विदारक चित्र की आता मुलाबाळांचं लग्न, माझ्या मुलीचं लग्न कसं होईल? आम्ही 14 वर्ष झाली नेमकी भरती प्रक्रियेत पात्र होऊन देखील वाट बघतो आहे. अशा बोलक्या प्रतिक्रिया आणि हळहळ करणाऱ्या प्रतिक्रिया आपण बघितल्या आहे की या महिलेच्या डोळ्यातून देखील अश्रू अनावर झाल्याचं चित्र आहे. मात्र आता तरी नेमकं या उपोषणाला बसल्यानंतर देखील या भरती प्रक्रियेमध्ये पात्र ठरलेल्या या उमेदवारांचा न्याय मिळेल का? रेल्वे प्रशासनाच्या वतीने यांना नियुक्तीपत्र मिळेल का? तोपर्यंत या नियुक्तीपत्र मिळणार नाही तोपर्यंत हे संपूर्ण जे उपोषणकर्ते आहे ते या ठिकाणी जीव जरी गेला तरी आम्ही या ठिकाणी उठणार नाही अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. मात्र प्रशासन नेमकं आता जागे होऊन यांना नियुक्ती देईल का हे देखील पाहणं तितकं महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.